हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवते वांग्याचं कालवण. तर बघा, 3 वांगे घेतलेत, कारण आम्ही तिघंच आहे, त्यासाठी 3 वांगे घेतलेत आणि त्याचं ग्रीन कलरचं हे सगळं वरचं काढून घेतलं आहे. तर वांग्याला खूप काटे होते, तर काटे आणि देठ थोडासा कापून घेतला आणि मिठाच्या पाण्यामध्ये वांगी टाकली. आता छोटासा कांदा मी कापून घेते, कारण मला थोडंच कालवण करायचं आहे. तर कांदा मी चिरला आणि कुकरमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये थोडासा कांदा मी भाजायला टाकला आणि थोडासा कांदा इथे ठेवला. त्याच्यामध्ये हळद, मीठ, चटणी आणि आपले धनेपूड, थोडीशी शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडंसं तेल टाकलं, ते चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर वांग्यामध्ये हा मसाला भरला. तर हा कांदा तोपर्यंत कुकरमधला लाल झाला होता. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचा मसाला टाकला, ते चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर वांगी टाकली आणि मिक्स करून घेतलं आणि थोडंसंच पाणी टाकलं. तर जेवढं पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता आणि थोडासा कूट वरून टाकला आणि कुकरचं झाकण लावलं. तर मस्त असं आपलं वांगं तयार झालं आहे, बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.